भक्तिमाता भागवत ग्रंथामध्ये भक्तिमातेचं वर्णन लिहिलंय. भक्तिमाता स्वतः नारद मुनींना सांगते की महाराष्ट्रामध्ये मला सन्मान मिळाला. मग महाराष्ट्रामध्ये गुजरातकडे गेली भक्ती आणि भक्तिमाता भागवत ग्रंथात लिहून आहे, गुजरातमध्ये मला सन्मान मिळाला नाही, मी तिथे तरुण राहिली नाही आणि म्हणून मी स्वतःसाठी आश्रय शोधायला वृंदावनामध्ये गेली आणि वृंदावनामधलं सुंदर वातावरण पाहून मी आनंदी झाली, मी चिरतरुण झाली. पण वृंदावनात मी जरी चिरतरुण जरी झाली तरी माझे मुलं मात्र म्हातारे राहिले. यासाठी काय करावं? आणि म्हणून त्या ज्ञान आणि वैराग्याला तरुण करण्याकरिता आता आपला वेळ पण भरपूर झालेला आहे आणि आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय. कारण की मलाही माहिती आहे खूप वेळ झालेला आहे. आज जरा उशीर पण झाला कथा सुरू व्हायला, यायला आम्हाला जरा वेळ झाला, काही टेक्निकल कारणं होते म्हणून वेळ झाला. पण उद्यापासून आपण कथा जरा लवकर सुरू करू आणि आजचा वेळ त्याच्यातही भरून काढू. ज्ञान आणि वैराग्य तरुण व्हावे म्हणून काय करता येईल, म्हणून नारद मुनींनी सगळे मंत्र तंत्र म्हणून पाहिले, सगळ्या उपनिषदांचा पाठ केला, सगळ्या ग्रंथांचा पाठ केला, गीता म्हटली, सगळं म्हटलं. जेव्हा भगवद्गीता नारद मुनींनी म्हटली तेव्हा थोडासा होश त्या ज्ञान आणि वैराग्याला आला, कारण भगवद्गीतेमध्ये ज्ञान आहे. म्हणून ज्ञान आणि वैराग्याला भगवद्गीता म्हटली तेव्हा होश आला, पण नंतर पुन्हा बेहोश झाले. नारद मुनीला समजत नव्हतं काय करावं आणि म्हणून नारद मुनींनी काय करावं हे ठरवलं. त्यावेळेस नारद मुनींना सांगण्यात आलं की महाराज तुम्ही यासाठी एक काम करा आणि ते म्हणजे तुम्ही श्रीमद भागवत ग्रंथाचा पाठ करा. आणि मग कसा करावा तर 7 दिवसाची विधी आहे. 7 दिवस आपण श्रीमद भागवत ग्रंथाचा पाठ केलं तर हे पोरं तरुण होतील. आणि नारद मुनींनी 7 दिवस श्रीमद भागवत ग्रंथाचा पाठ केला आणि त्या ठिकाणी ते चिरतरुण ज्ञान आणि वैराग्य तरुण झाले. आत्मदेव नावाचे एक ब्राह्मण होते आणि आत्मदेव नावाचे जे ब्राह्मण होते या आत्मदेवाला मुलगा नव्हता, मुलगा नाही, मुलगी नाही, काहीच नाही. आणि म्हणून मला वंशाचा दिवा नाही, मला मुलगा नाही, मुलगी नाही, आणि म्हणून आत्मदेव सदैव दुःखी राहत होते. धुंदुली नावाची त्यांची पत्नी होती आणि दुःखामध्ये यांचं आयुष्य चालू होतं. फार श्रीमंत ब्राह्मण होते, त्यांच्याकडे खूप पैसा पाणी सगळं होतं, पण मुलं बाळ नव्हते म्हणून ते दुःखी होते. म्हणून आत्मदेव एक दिवस रस्त्याने गेले, घोर वनामध्ये निघून गेले आणि वनामध्ये रडत बसले. आत्मदेव वनामध्ये रडत बसले होते. तिथून एक महात्मा चालले होते. त्या महात्म्याने पाहिलं की आत्मदेव रडतायत, म्हणून त्या आत्मदेवापाशी गेले आणि म्हणे आत्मदेव तुम्ही का रडताय? त्यांनी सांगितलं मला मुलंबाळ नाहीये, मी काय करू म्हणून मी रडतोय. महात्मा ज्ञान द्यायला लागले. ते म्हणले मुलंबाळांनी काय होतं, मुलंबाळ नसले तरी काही फरक पडत नाही, तुम्ही चांगले सुखाने दोघं नवरा बायको जगा. ते म्हणाले महात्माजी तुम्ही मला ज्ञान देऊ नका, मीच या जगातला सगळ्यात मोठा ज्ञानी ब्राह्मण आहे, मीच आत्मदेव आहे, मला तुम्ही सांगू नका. द्यायचं असेल तुम्ही देऊ शकत असाल तर तुम्ही एक काम करा, मला मुलगा द्या. आणि तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, तेव्हा ते महात्मा म्हणाले अरे आत्मदेवा तुला या जन्मात का 7 जन्म तुला मुलंबाळ होणार नाही. मग आत्मदेव आणखी जोरात रडायला लागले आणि त्या महाराजाला म्हणायला लागले महाराज तुम्हाला मी याच्यासाठी तुमच्याकडे आलो होतो की तुम्ही मला सुख द्याल, तुम्ही मला या दुःखातून मुक्त कराल, पण तुम्ही माझं दुःख वाढवलं. मी कमीत कमी या जन्मासाठी रडत होतो, तुम्ही मला 7 जन्मासाठी रडायला सुरुवात केली. आता तुम्ही एक काम करा, एक तर तुम्ही मला मुलगा द्या, नाहीतर मी जीव दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मी जे आत्महत्या करेल त्याचं पाप तुम्हाला लागेल, कारण तुमच्यामुळे मी आत्महत्या करून राहिलो. शेवटी ते महाराज हतबल झाले. त्या महात्म्याने त्या आत्मदेवाला एक फळ दिलं आणि सांगितलं घरी जा आणि तुझ्या पत्नीला हे फळ खायला दे, तुझ्या पत्नीला योग्य वेळी मूलबाळ होईल. आत्मदेव घरी गेले. धुंदुली नावाची त्यांची पत्नी आहे आणि तिच्या हाती ते फळ दिलं. आता ती पत्नी जी आहे ही मुळातच कपटी आहे, ही धुंदुक आहे. तिचं नाव बघा धुंदुली आहे. तिला स्पष्ट दिसत नाही. स्पष्ट दिसत नाही म्हणजे काय, ती आंधळी आहे का? नाही. तिच्या विचाराची धुंद तिच्यावर आहे. ज्याला आत्मज्ञान स्पष्ट झालं नाही त्याच्या जवळ आत्मदेव असूनही त्याला स्पष्ट दिसणार नाही.
आणि म्हणून राम जरी स्वतः तुमच्या सोबत असले, जर तुमची बुद्धी स्वच्छ नसेल तर तुम्हाला देवत्व त्यातलं दिसणार नाही. महाराज म्हणतात, देवाचे देव पण असे ठाई ठाई आणि मितूपण गेल्या विना अनुभव नाही. देव तुमच्या जवळ आहे, तुझं आहे तुझं पाशी परी जागा बुलेलाशी. ईश्वर तुमच्याच जवळ आहे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण जो वैभव संपन्न आहे, ज्ञानी आहे, तो तिचा नवरा आहे. तिला काय पुत्राची गरज आहे? पण ती धुंदुली आहे ना, तिला धुंदक दिसते, ईश्वर तिला दिसत नाही. आणि म्हणून साक्षात देवाचा प्रसाद तिला दिसला नाही. तिला फळ दिलं, तिने म्हटलं, आत्मदेव म्हणे माझ्यासमोर खाऊन घे. ती म्हणे काय गोष्ट करता, आंघोळ पाणी करू द्या, चांगलं स्वच्छ होऊ द्या, देवाची पूजा पाठ करते आणि मग खाते. आत्मदेव म्हणाले ठीक आहे. ती फळ घेऊन आतमध्ये ठेवलं तिने नेऊन आणि विचार करू लागली. 1 दिवस 2 दिवस झाले. बाजूची शेजारीण आली आणि ती शेजारीण म्हणते की काय झालं ग, तू का बरं नाराज आहे? तर ती म्हणते काय करू, माझ्या नवऱ्याने एक फळ आणलं आणि म्हणते की हे फळ खा आणि फळ खाल्लं तर तुला बाळ होईल. मला तर भीती वाटते, हे फळ खाल्लं आणि मी जर मेली तर? बरं नाही मेली आणि मी जर गर्भवती राहिली? म्हणजे या भागवत ग्रंथामध्ये किती सटीक वर्णन भविष्याचं आहे, मला याचा विचार येतो. आज जे चालू आहे ते सगळं चालू आहे बघा. ती धुंदुली काय म्हणते, आता आपल्या समाजात धुंदुल्या फिरून राहिल्या बघा. ती धुंदुली काय म्हणते माहिती आहे, मी फळ खाईन, मग मी गर्भवती होईन, मग माझं पोट वाढन. आजकालच्या स्त्रिया, आजकालच्या मुली ज्या विचार करते तो बघा काय आहे, तर धुंदुली आहे सगळ्या. माझं पोट वाढन, मी सुंदर दिसणार नाही, मग मी सुंदर दिसणार नाही, मग माझा नवरा माझ्याकडे बघणार नाही, मग कोणी माझ्याकडे पाहणार नाही, मग मला बाळ होईल, मग माझं सौंदर्य निघून जाईल, मी खराब दिसायला लागेल, त्याच्यापेक्षा मला बाळ नाही झालेलं बरं. एकच धुंदुली होती तेव्हा, एकच धुंदुली. आता अशा धुंदुल्या तुम्हाला सांगतो, तुम्ही मेट्रो सिटीमध्ये जा, आजकालचे मुलं, आजकालच्या मुली मुलं बाळ होऊ देत नाही. का बरं? तर मुलं बाळ झाल्याने आपली लाईफ कधी जगाची म्हणते. त्यांची काय थेरी आहे माहिती आहे, आपली लाईफ कधी जगाची. तुमच्या मायबापानं तुम्हाला जन्माला घातलं म्हणून तुम्ही गोष्टी करून राहिले का आपली लाईफ कधी जगाची. या स्थितीला आपण जाऊन पोहोचलो. तेच धुंदिलीचं वर्णन भागवतात आहे बघा. का बरं भागवत ऐकलं पाहिजे? या ज्या धुंदिल्या ज्यांच्या डोक्यात हे सगळं चालू आहे, त्यांनी पाप पुढे काय होते आणि मग आपलं बाळ जन्माला घालत नाही ती. आजकाल काय करते, सरोगेसी आलं. सरोगेसी मध्ये काय, आपलं बाळ दुसऱ्याच्या पोटात वाढवायचं, अशी सिस्टीम आली. आणि मग हे धुंदुली काय म्हणते, मला जर बाळ झालं माझं सौंदर्य चाललं जाईल, उगीच जाऊ दे, त्याच्यापेक्षा मी हे फळच खात नाही. आणि मग तिला तिच्या मैत्रिणींनी सांगितलं, तू एक काम कर, हे फळ नेऊन गाईला टाकून दे. बघा, ते फळ नेऊन गाईला टाकण्यात आलं आणि तिने सांगितलं, तिची बहीण आली, तिच्या बहिणीने सांगितलं, तू आपल्या पतीला सांग की मी गर्भवती आहे आणि इथून 9 महिन्यानं मला बाळ होणारच आहे, कारण मी गर्भवती आहे. तिची बहीण गर्भवती होती. 9 महिन्यानं मला जेव्हा बाळ होईल, मला आधीच 10-12 लेकरं आहे, मला जेव्हा एक बाळ होईल ती मी तुला देऊन देईन. तुझ्या नवऱ्याला सांगजो की मलाच बाळ झालं. तिने पोटामध्ये कापड गिपड बांधले आणि आपलं पोट असं फुगवून घेतलं. नवऱ्याला सांगितलं, आत्मदेवाला सांगितलं की मी गर्भवती आहे, आणि ते फळ जे आहे ते गाईला नेऊन टाकलं. दिवसामागून दिवस गेले, दिवस पूर्ण झाले आणि काही दिवसांनी तिच्या बहिणीला मुलगा झाला आणि हिने तो बाळ आपल्या घरी आणला. म्हणजे तिच्याच घरी डिलिव्हरी झाली आणि तिने सांगितलं, आत्मदेवा बघा आपल्याला मुलगा झाला. आणि ते बाळ आत्मदेवाला दिलं, आपलंच बाळ आहे. आत्मदेव आनंदी झाले. आत्मदेव म्हणाले, याचं नाव आपण ब्रह्मदेव ठेवू. बघा नावाची कशी सुंदर महिमा आहे. आत्मदेव म्हणाले, याचं नाव आपण ब्रह्मदेव ठेवू. धुंदुली म्हणाले, बाळ मी जन्माला घातलं, नाव तुमच्या नावाने ठेवू, आत्मदेव आणि ब्रह्मदेव. माझं नाव धुंदुली आहे, तर माझ्या पोराचं नाव धुंदुककारी ठेवतो. त्यानं धुंदुककारी नाव ठेवलं. बरं, काही दिवसानं जे फळ गाईला टाकलं होतं, त्या फळापासून ते गाईला बाळ झालं. आणि काही दिवसांनी गोठ्यामध्ये आत्मदेव जाऊन पाहते, गाय ओरडायला लागली आणि गाईला एक बाळ झालं. त्या बाळाचं शरीर पूर्ण माणसासारखं होतं, त्याचे कान मात्र गाईसारखे होते. आणि ते बाळ आत्मदेव घरी घेऊन आले.
भगवान देताय तो 56 फाडके देताय. ज्याच्या घरात एकही बाळ नव्हतं त्याच्या घरी आता 2-2 बाळ झाले. धुंदुककारी आतमध्ये वाढायला लागले, हळूहळू दोघं वाढायला लागले. धुंदुककारी ह्या कुनीतीतून पैदा झाला होता, कपटातून जन्माला आला होता, म्हणून त्याचे गुण तसे होते. आणि आत्मदेव स्वच्छतेतून पैदा झाले होते. गोकर्ण हा स्वच्छतेतून जन्माला आला होता, म्हणून त्याचे गुण तसे होते. ईश्वराचा प्रसाद होता गोकर्ण. आणि म्हणून लहानपणापासून भगवत भक्तीमध्ये, चांगल्या विचारांमध्ये, चांगल्या लोकांमध्ये राहणं, चांगल्या लोकांमध्ये बसणं, चांगलं काम करणं हे त्याला आवडायचं. आणि धुंदुककारीला काहीच नाही आवडायचं, तो त्याला वाईटच काम आवडायचे. त्यातल्या त्यात आईचा लाडका सगळ्यात मोठा फॅक्टर असते मुलाच्या ह्याच्यात. आईचा लाड. आमचा आश्रम आहे, आमच्या आश्रमामध्ये लोक येते, मग लहान लहान लेकरं राहते त्यांच्यासोबत, मग लहान लहान लेकरं खेळत राहते. मग ते एखादं पोरग जाईन, चांगलं फुल असलं तर भडकन तोडून फेकून देईन. त्याची आई हसते, याला अशीच सवय आहे, हसच करतो. तिकडून येते, आईच्या जोरात केस ओढते, याला अशीच सवय आहे, हसच करतो. तिकडून येईन, एखाद्या पोराच्या कानाखाली मारन, अरे ह्याला अशीच सवय आहे, हसच करतो. अशाच म्हणते, याला अशी सवयच आहे म्हणते. मग ते पोरग मोठं होते, जे कानाखाली ते पोरग लहानपणी दुसऱ्याच्या मारत राहते, तेच कानाखाली मायाच्या आणि बापाच्या मारते. मग तिला समजते याला अशीच सवय, असंच करतो. लहानपणीच त्याची सवय मोडली असती तर पोरानं असं केलं नसतं. आहे ना, एक कथा आहे ना, ती एक कथा आहे. एक पोरगा असतो, तो लहानशी चोरी करतो, त्याच्याही शाबासकी देते, वा वा छान. दुसऱ्या दिवशी जाम चोरून आणते, वा वा छान. तिसऱ्या दिवशी सोनं चोरून आणते, वा वा छान. असा मोठा होते, मोठमोठाले दरोडे टेकायला लागते. आई म्हणते छान आहे, छान आहे. श्रीमंत होते, लोकायला सांगते माय पोरग किती मोठा माणूस झाला. आणि एक दिवस असा चोरी करते की त्याच्यावर मग खटला भरते, त्याला फाशीची शिक्षा मिळते. आणि शेवट त्याला विचारते की बाबू तुझी शेवटची इच्छा काय आहे. तो म्हणते एक वेळा मला एक गोष्ट माझ्या आईच्या कानात सांगायची आहे म्हणते, बस एवढी शेवटची इच्छा आहे. आणि आईपाशी जाते, आईला बोलावते, त्याच्या आईला बोलवण्यात येते. आणि हा मोठा झालेला पोरगा आईच्या कानापाशी जाते आणि या सगळ्यांना प्रश्न पडते, आता आईच्या कानात हा काय सांगन. आईपाशी जाते, आईच्या कानात बोलायला लागते. बोलता बोलता फटकन आईचा कान पकडते तोंडात आणि कचकन तोडते. सगळे लोक पाहायला लागते, काय केलं म्हणते हे. तो म्हणते मी लहानपणी जेव्हा पहिली चोरी केली आहे ना, जेव्हा लहानपणी मी पहिली चोरी केली तेव्हा जर माझ्या आईनं माझ्या कानाखाली मारली असती तर आज मला फाशी जायची वेळ आली नसती म्हणते. आणि म्हणून धुंदुककारी जर लहानपणी त्याच्या आईनं त्याला अडवलं असतं तर धुंदुककारी झाला नसता. हे जीवनाचं तत्वज्ञान आहे. भागवत ग्रंथ म्हणजे कथा नाही आहे, कथा अमृत आहे. जीवनाचं तत्वज्ञान आहे माऊल्यांनो. लेकरू लहानपणी काही करत असून त्याला तेव्हाच ठोका. आमची माय आम्हाला लहानपणी धरू तुडवे, काही केलं का तुडवलं, काही केलं का तुडवलं. पहिले हेच आहे ना, पहिले एकच उपाय होता. म्हणजे बाहेर जर कोणाच्या सोबत भांडण झालं तर घरी येऊन सांगायचं नाही, आहे का नाही महल्ले साहेब. बाहेर जर आपलं भांडण झालं तर घरी येऊन सांगायचं नाही, कारण घरी एकच नियम होता का आपलं भांडण जरी कोणासोबत झालं ते आपल्या घरचे आपल्यालाच तुडवे, काहून तूनच काहीतरी केलं असं, हा नियम होता. आता जर गुरुजीनं मारलं, सरनं जर मारलं तर आमच्या आया, मम्मी, आया तर राहिलंच नाही, मम्मीच आहे सगळ्या. मम्मी जातात शाळेत, का हो सर माझ्याच मुलाला तुम्ही मारलं, एवढी पनिशमेंट करत असते का, त्याच्या पायात गोळे आले. अरे तुम्ही धुंदुककारी तयार करून राहिले, लक्षात घ्या तुमच्या घरात गोकर्ण तयार होणार नाही. म्हणून अतिलाड, मुलाबाळाचा अतिलाड हा आपल्या घरात धुंदुककारी तयार करतो. हे भागवत ग्रंथाचं मर्म आहे. त्याच्यातली ही महत्वाची कथा आहे. कथा ऐकायसाठी ना, म्हणून म्हटलं मी तुम्हाला, पान करा आणि सुधरा. लेकरू चुकलं का 2 कानाखाली मारा, डॉक्टर आपलं पोट फाडते. आता आम्ही आश्रमात आहे, लेकरांनी काही केलं तुम्ही वेळ प्रसंगी 2 कानाखाली मारतो, रडलं तर पोटाशी धरतो. आपलंच लेकरू आहे ना. लोक म्हणते कसं काय हो.
मला सांगा, डॉक्टरनं जर हा विचार केला की मी पोट कसं फाडू, तर पोटातला कॅन्सर बाहेर निघन का? नाही निघणार. डॉक्टरच्या चाकूमध्ये आणि खुन्याच्या चाकूमध्ये फरक आहे. डॉक्टरचा चाकू पोट फाडून कॅन्सर बाहेर काढते आणि खून करणारा माणूस तुमचं पोट फाडून तुमचा जीव घेते. तुमची ममत्व काय आहे? लेकराला मारणं, लेकराला रागवणं म्हणजे वाईट नाही आहे. लेकराला योग्य मार्गाने लावण्यासाठी तुम्हाला वेळ प्रसंगी त्याला अडवलंच पाहिजे, त्याला रागवलंच पाहिजे. पण धुंदुककारीसाठी धुंदुलीने हे केलं नाही, त्याच्यामुळे धुंदुककारी पैदा झाला. धुंदुककारी मोठा झाला, व्यभिचार करायला लागला, एवढे खराब काम करायला लागला, एवढे खराब काम करायला लागला की शेवटी आत्मदेवाला ग्लानी आली. आत्मदेवाने म्हटलं, कोणचं पाप केलं आणि मी हे पोरग जन्माला घातलं? यापेक्षा माझ्या घरी बाळ नाही असतं तर बरं झालं असतं. शेवटी आत्मदेव घर सोडून गेले आणि शेवटी त्यांचा तिकडेच मृत्यू झाला. शेवटी धुंदुली घरात होती. सांगितलं, लक्षात घ्या. अति लाडची जी माय करते तिचं काय होते? धुंदुककारीची कथा लक्षात ठेवा. अति लाड जी माय म्हणत हा असंच करते, तुम्ही लक्षात ठेवा, हा असंच करण. हा शब्द लक्षात ठेवा. मी रोज पाहतो अशाच म्हणते, अरे पोरांनी शिव्या देऊ द्या माय. अरे याला अशीच सवय आहे. याला अशी कशी सवय आहे? याची सवय मोडली पाहिजे. याची सवय मोडली नाही म्हणून ह्या असाच करते. लक्षात आलं का तुम्हाला? याची सवय मोडली नाही म्हणून ह्या असाच करते. याची सवय मोडा. हा असंच नाही केला पाहिजे. आणि मग धुंदुलीने तसंच केलं. ही भागवत कथा पुढे पुढे जाते आणि एक वेळ असा येते की शेवटी याला वाटते की वाईट वेळ आहे. स्वतःच्या आईला तो मारून टाकते, तिची हत्या करते. तिला पैसे मागते, आई देत नाही आणि पैसे नाही देत म्हणून आईची हत्या करते. मग घरातलं जेवढंही धन आहे तेवढं उडवायला लागते, व्यभिचार करायला लागते, वेश्यागमन करायला लागते. आणि एक दिवस जेव्हा पैसे कमी पडते तेव्हा राजाच्या घरी चोरी करते. आणि तोपर्यंत गोकर्ण घरातून निघून जाते. ते तीर्थक्षेत्राला फिरत राहतात. एकटाच धुंदुककारी घरात असते. एक दिवस राजाच्या घरी चोरी करते, खूप सारं सोनं लुटून आणते आणि घरामध्ये 4-5 वेश्या असतात. त्या 5 वेश्यांसोबत तो राहत असतो. आणि धुंदुककारी काय करते? ते सोनं आणून घरात ठेवते. त्या 5 वेश्या आपापसात गोष्टी करते. 5 वेश्या आपापसात बोलते, यांनी राजाच्या घरचं सोनं चोरलं, आज नाही तर उद्या ह्या चोर सापडणार. आणि हा चोर जर सापडेल तर आपण याच्या घरात राहतो. पर्यायाने आपल्याला सुद्धा जेलमध्ये जावं लागेल. त्याच्यापेक्षा एक काम करू, याला रात्री झोपू देते, दोराने त्याला बांधते आणि त्याला ठेचून मारते. तो ओरडते म्हणून त्याच्या तोंडात निवे टाकते, जळते निवे टाकते. आणि अशा पद्धतीने त्या धुंदुककारीचा अंत करते, त्याला घरात गाडून देते आणि ते सोनं घेऊन त्या वेश्या पळून जाते. शेवटी धुंदुककारी मेला हे गावात माहीत पडते. ह्या आतमध्ये हे तिथे गोकर्णाला माहीत पडते. आणि गोकर्णाला जेव्हा हे माहीत पडते तेव्हा ते काम करतात की काशीमध्ये त्याचं ते श्राद्ध करते, काशीमध्ये त्याचं पिंडदान करते. आणि गोकर्ण महाराज घरी येते. गोकर्ण महाराज घरी येते आणि झोपून राहते. रात्रीचे सगळे भूत केत पिशाच येऊन त्यांना हलवायला लागते, उठवायला लागते. गोकर्ण महाराज उठते आणि मंत्रित पाणी त्याच्यावर टाकते. तेव्हा तो धुंदुककारी प्रगट होते आणि धुंदुककारी म्हणते, दादा, अरे दादा, या वेश्यांनी मला मारून टाकलं म्हणून माझी आत्मा अशी फिरून राहिली इकडे तिकडे. मी जन्मभर व्यभिचार केला, वाईट कर्म केले, मला मोक्ष मिळत नाहीये. दादा, काहीतरी कर. गोकर्ण महाराज म्हणते, अरे काशीमध्ये जाऊन मी तुझ्यासाठी पिंडदान केलं तरी तुला मुक्ती मिळेल नाही. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर जन्मभर पाप केले तर मग काशीला जा, मथुरेला जा, गयेला जा की कुठेही जा, तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. जे जे करशील ते ते भरशील, या वचनाला विसरू नको. धुंदुककारीने जे केलं ते त्याला भरावंच लागलं आणि म्हणून त्याला ते भरावं लागलं. शेवटी गोकर्ण महाराज एक काम करतात, ब्राह्मणांना बोलवतात, काय करावं काय नाही. तेव्हा ब्राह्मण सगळ्यांना सांगतात की एक भागवत कथा तुम्ही करा. आणि म्हणून भागवत कथेचं आयोजन होतं. भागवत कथा सांगायला लागते. शेवटा जेव्हा धुंदुककारी एक बासाचा खंबा तिथे गाडलेला असतो, त्या बांबूमध्ये तो धुंदुककारीची आत्मा येते. 7 दिवसात 7 गाठी फडकतात आणि त्याच्यातून धुंदुककारी प्रगट होतो. 7व्या दिवशी कथा समाप्त होते. त्यातून धुंदुककारी निघतो. तो पवित्र देव बनलेला असतो. त्याला घ्यायला विमान येते आणि ते विमानात बसून धुंदुककारी निघून जातो. प्रश्न पडते. गोकर्ण महाराज म्हणतात, अरे कथा तर सगळ्यांनीच ऐकली, कथा सगळ्या गावांनी ऐकली,
पूर्ण गाव इथे ऐकायला होता. मग एकट्या धुंदुककारीच कसा स्वर्गात गेला, बाकीचे का नाही गेले? तेव्हा महाराज त्याला सांगतात, भगवंत त्याला सांगतात की गोकर्ण महाराज, कथा ऐकली सगळ्यांनी, पण कथा पान मात्र कोणी केली? ती फक्त आणि फक्त धुंदुककारीने केली. म्हणून धुंदुककारीलाच मुक्ती मिळाली, सगळ्या गावाला मुक्ती मिळाली नाही. म्हणून पहिल्याच दिवशी सांगतो, 7 दिवस तुमच्या गावात कथा आहे. जो जो कथा पान करेल त्यालाच मुक्ती मिळेल. तुमचा जर हा भ्रम असेल आणि आधीच्या महाराजांनी तुम्हाला जर हे सांगून ठेवलं असेल की कथा ऐकल्याने मुक्ती मिळते, तर मी स्पष्ट करू इच्छितो, भागवतात लिहून आहे, कथा ऐकल्याने मुक्ती मिळणार नाही. कथा अमृत पान करा, आपल्या आचरणात आणा, तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल, जशी धुंदुककारीला मिळाली. आणि म्हणून मग गोकर्णाने पुन्हा कथा आयोजित केली. त्या कथेमध्ये गाव बदललं. नंतर पूर्ण गावाने कथा पान केली आणि त्यानंतर पूर्ण गावाला घ्यायला विमान आलं आणि पूर्ण गावाचा उद्धार गोकर्णासहित झाला. बोला श्रीकृष्ण भगवान की